जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख. नुकताच गुढीपाडवा अर्थातच मराठी नववर्षाची सुरुवात झाली आहे. सर्वत्र बालवाडीपासून ते कॉलेजपर्यंत शिक्षणाचा श्रीगणेशा करण्यासाठीचे पहिले पाऊल अर्थातच प्रवेश प्रक्रिया आता सुरू झाली आहे. आश्चर्याची आणि खेदाची बाब म्हणजे मागील वर्षाच्या परीक्षेचा निकाल न लागताही किंबहुना काही वर्गांच्या परीक्षा न होताही कशाच्या आधारावर पुढील वर्षाचा प्रवेश निश्चित होतात हा शोधाचा विषय आहे. बालवाडीची किंवा ज्युनियर KGचा प्रवेश मी समजू शकतो, कारण शैक्षणिक जीवनाची ती मुहूर्तमेढ असते. पण इतर वर्गांचे प्रवेश कशाच्या आधारावर मिळतात? शासनाच्या कायद्याच्या चौकटीत हे बसतं का? नुसतं शिक्षणाच्या बाजारीकरणात विद्यार्थी पालक भरडले तर जात नाहीत ना. 10वी पर्यंत सर्वांगाने मिळणारे शिक्षण कदाचित नुसतं घोकमपट्टीच्या दिशेने तर चालले नाही ना. याचा अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ नक्कीच आली. किती विद्यार्थी या अकॅडमीमधून खरोखरच घडत आहेत? सरकारी खाजगी शाळा सोडून ऑलिम्पियाडच्या गोंडस नावाखाली सुरू असलेल्या पालकांच्या या लुटीला काही मर्यादा असणार आहे की नाही? शिक्षणाच्या आधुनिकीकरण आणि डिजिटलच्या नावाखाली विद्यार्थी घडवले जात आहेत की फक्त परीक्षार्थी? 10वी 12वीसाठी असणाऱ्या शासन मान्य बोर्डाच्या परीक्षेला नग्न ठरवून CET, नीट, JEE परत ॲडव्हान्स या मार्गाने शिक्षणाच्या खोलवर अभ्यासापेक्षा हा टॉपिक किती मार्कांसाठी आहे यावर त्या धड्यांचं महत्त्व ठरणार का? आणि इतके सारे करून बोर्डावर दिसणारे मोजकेच जण पुढे जात असतील आणि तितकेच पैसे भरून इतर जणांच्या पदरी निराशाच येत असेल तर हे अकॅडमी रूपी भस्मासुराचं यश आहे की अपयश? आणि पुढे जाऊन दुर्दैवाची गोष्ट म्हणजे फक्त मार्क मिळवण्याची सवय लागलेले विद्यार्थी, नापास करता येत नाही म्हणून पास होत पुढे जाणारे परीक्षार्थी त्या विषयातील कितपत सामान्य ज्ञान अवगत करतात आणि स्पर्धेच्या या युगात इतका टॉपर राहूनही नोकरीसाठी कित्येक वर्ष का प्रतीक्षा करतात. एकच क्षेत्र निवडून त्याच शाखेचा भरणा होणाऱ्या या परीक्षार्थींपैकी यशस्वी होऊनही 40% जणांच्या पदरी बेकारी का येते? सगळं खूप भयावह होत चाललंय हे, आणि दुर्दैवाने यावर कुणाचाच वचक नाही. इतकं शैक्षणिक अथांग करिअर असता पैकी फक्त डॉक्टर, इंजिनियर, CA यालाच विशेष महत्त्व का दिलं जातं? प्रत्येकाचे पाल्य यासाठीच जन्माला आले आहे का? विचार पालक का करत आहेत? नाव एका कॉलेजला आणि शिकतोय दुसरीकडेच, हे शासनाच्या कुठल्या नियमात बसतं? अशा जीवघेण्या स्पर्धेमुळे खरोखरच हुशार आहेत पण परिस्थितीने अकॅडमीची फी भरता येत नाही म्हणून नाउमेद होणाऱ्यांसाठी भविष्यात अल्प मोबदल्यात ज्ञानदान देणाऱ्या सरकारी खाजगी संस्थांचा पटसंख्येअभावी उरल्या नाहीत तर भविष्यात या पिढीचे काय भवितव्य? खाजगी सरकारी शाळा कॉलेजनी या ज्ञानदान करणाऱ्या हाडाची शिक्षकांनी, संस्था चालकांनी यासाठी एकवटलं पाहिजे. शिक्षणाच्या या बाजारीकरणात अवघ्या 17-18 वर्षांच्या कोमल बालकांना मजुराप्रमाणे रोज 16-18 तास अभ्यासाच्या नावाखाली घोकमपट्टीला सामोरं जाऊन त्यांचे सर्व कलागुण हरवत असतील. काही जण पालकांची इच्छापूर्ती करता येत नाही, अभ्यासाचे बर्डन न झेपल्याने आत्महत्येचा मार्ग निवडत असतील तर याला पालक, शिक्षक व शासनही जबाबदार नाही का? आता मध्यमवयीन असणारी पिढी आज नक्कीच जीवनात यशस्वी आहे, पण ती अकॅडमी अस्तित्वात नसलेल्या काळात शिकली आहे हे विसरण्याचा स्मृतिभ्रंशी घातकीपणा नक्कीच अनर्थाचा संकेत संबोधल्यास ही अतिशयोक्ती होणार नाही. सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मांगलेकर, इचलकरंजी. जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख. लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा. मित्रांनो, विसरू नका.